अजून एका नवीन मिनी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर सकाळ सकाळ मावशीने मला हे सकाळी काम सांगितलं. म्हणले ही जर तू केलं तर तुला मी खायला चांगलं चांगलं बनवून देते. तर मी म्हणलं ठीक आहे चल करतो. म्हणलं तुमच्यासाठी काय पान मस्तमध्ये कच 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 सगळं मस्तमध्ये केलं 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 केलं. त्यानंतर मावशीने आपल्याला मस्त चिकन रोस्ट करून दिलेला आहे, अनार दिलेला आहे, अनारचा ज्यूस पण करून दिलेला आहे. अजून काय पाहिजे आपल्याला? एवढं सगळं देते करून मावशी. मग थोडंफार तर काम ऐकायलाच पाहिजे. आणि ही गंगूबाई माझी कुत्री मला बघत होती काय करते काय नाही. मग हे पिऊन बघितलं पण जरा जरा आंबट झालेलं होतं. म्हणलं जाऊ द्या, म्हणलं तेवढा त्रास तेच म्हणलं. त्यानंतर म्हणलं आज जरा बाहेर जाऊ फिरायला. तर तेवढ्यात गंगूबाई दारात येऊन बसलीच होती. मला पण घेऊन चल म्हणले, नाही तर मी नाही तुला जाऊन देणार. मी म्हणलं एक कुत्र्या चल म्हणलं घरात शिर. मग ती गेली घरात. त्याच्यानंतर मी आज नवीन कपडे बिपडे घालून मस्तमध्ये गाडी काढली आणि एक मस्त छोटीशी राईड मारायला गेलो मस्तमध्ये. त्यानंतर वापस रूमवर आलो आणि झोपलो. म्हणलं तर गंगूबाई माझ्या अगोदरच येऊन झोपली. तर माझ्यापाशी कुत्री मला झोपायचं म्हणलं की ती असतेच माझ्या शेजारी. त्यानंतर डायरेक्ट 7 वाजता उठलो झोपेतून. मी इतक्या वेळ झोपलो आणि गंगूबाई माझ्या शेजारी झोपलेली होती, अजून जागली नाही ती. त्यानंतर म्हणलं आवरून जरा खाली जावं चहा प्यायला. तर दिवाळीची सगळी सुरुवात चालू झालेली आहे. दिवे बिवे पंत्या बिंत्या विकायला चालू झालेले आहेत. आपली तर दिवाळी आपली घरीच आहे, यावेळेस घरी जाणार आहे. त्यानंतर बाहेर आलो, गाडीवर जरा राऊंड मारला थोडा 5-10 मिनटं. पोलिस थांबली होती. आपण मस्त पार्किंग लाईट मारत थांबलो होतो मस्त मध्ये. त्यानंतर रूमवर आलो तर गंगूबाई काय करत होती कुणाला माहिती, काय दिसते तिला, एकटीच बडबड करते. तर भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये. एवढं बघितलं असतं धन्यवाद. जय श्रीराम मित्रांनो, टाटा बाय बाय.